नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी या कादंबरीचा भाग 12वा. ऋषी मधूकडे आला तेव्हापासून दररोज त्याला समजावत होता, पण तो ऐकेना. आता ऋषीलाही काय करावं, आणखीन कुठले प्रयत्न करावेत ते सुचेना. राहून राहून त्याला माईंच्या इच्छेची आणि त्यांच्या अस्थि विसर्जनाची सारखी आठवण व्हायची. तोच विषय सारखा त्याच्या डोळ्यांसमोर असायचा. तो त्याचाच विचार करायला लागला. तो दार उघडून बागेत आला. चाफ्याच्या झाडावर ठेवलेल्या माईंच्या अस्थि कलशाकडे एकसारखा बघायला लागला. खरं म्हणजे एकाच वेळी 2 वचनांची पूर्ती करायची होती. एक म्हणजे वारीला जाईन हे मधूनं माईंना दिलेलं वचन, आणि दुसरं पिंडदानाच्या दिवशी ऋषीनं मी मधुदादाला वारीला आणेन हे माईंच्या पिंडाला दिलेलं वचन. आजही मधूनं वारीचा विषय धुतकारून लावला होता. तसा तो विषय वाद, शिव्या, तिरस्कार यातच संपायचा. पण ऋषी मात्र आपले प्रयत्न सोडतच नव्हता. दररोज त्याचे प्रयत्न असायचेच. त्यासाठीच तर तो 8 दिवस आधी आलेला होता. उद्या शेवटचा दिवस उरला होता समजावण्याचा. मग त्याला आळंदीला माऊलींच्या प्रस्थानासाठी जायचं होतं. दुसरा दिवस उजाडला. सकाळी नाश्ता आटोपून मधू काहीच न बोलता त्याच्या कामासाठी निघून गेला. ऋषी जरा उशिरानंच उठला आज. त्याची आणि मधूची भेट काही होऊ शकली नाही. नाश्त्याच्या टेबलवर तो कपाळावर हात धरून डोळे मिटून बसून राहिला. संध्यानं त्याला तसं पाहिलं आणि ती समजून गेली की काय झालेलं असेल. पण तरीही तिने विचारलंच, काय झालं भाऊजी? नाही म्हणाले ना ते? कशाला विचार करताय तो आता? विचार तर येणारच ना ग वहिनी. मी कशासाठी आलो इथे आधी हे तुला चांगलंच ठाऊक आहे. यशच येत नाहीये ग मला. माई अस्थि अस्थि माई सारखा हाच विषय असतो बघ डोक्यात माझ्या. किती सांगतोय मी दादाला, पण तो आहे की मानायला तयारच नाही. वचन वगैरे त्याच्यासाठी तर नगण्य आहे. त्याला काही देणं घेणंच नाहीये. जेव्हाही विषय काढतो तेव्हा नुसता वाद घालतो माझ्याशी. मोठा दादा आहे ना तो माझा, मग मला अधिक बोलताही येत नाही. मग आता काय पुढे? बघू आता आज एक शेवटचा प्रयत्न, नाहीतर काय भाऊजी? अहो, पायी वारीचं जाऊ द्या, पण या अस्थींचं काय करायचं? मलाच विसर्जित करावं लागणार, दुसरं काय. एक वेळ माईंच्या अस्थी मी चंद्रभागेत विसर्जित करीनही, पण त्या माऊलीला दिलेल्या वचनाचं काय? याचं दुःख कायम असणार माझ्या मनात. अरे देवा, काय होऊन बसलं रे हे? थोडी तरी सद्बुद्धी दे की माझ्या दादाला. आपल्याच कपाळावर आपलीच मूठ आपटत ऋषी म्हणाला. आतापर्यंत संध्या हे सारं शांतपणे ऐकत होती. तिच्या डोक्यात कसला तरी विचार घोळत होता हे नक्की. चहा पिता पिता ती म्हणाली, भाऊजी, एक उपाय आहे. कोणता उपाय वहिनी? लवकर सांगा की. माझा तसा फारसा विश्वास नाहीये. खरं तर हे माझ्या मनालाच पटत नाहीये, पण सगळे उपाय करून थकलो आपण. आता आणखीन एक शेवटचा उपाय. संध्या पुढे काही सांगणार तेवढ्यात ऋषीच्या फोनची रिंग वाजली. माधवबुवांचा कॉल होता. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ऋषी बेटा, काय झालं रे? मानला का तुझा दादा? येतोय ना तो? नाही ना काका, मी दररोज त्याच्याशी बोलतोय, विचारतोय, पण तो मुळीच मानायला तयारच नाही. कधीही विचारलं ना की वादच घालत बसतो. आज एक शेवटचा उपाय करून बघतो, नाहीतर मलाच पुढचं सगळं करावं लागणार. बर ठीक आहे, बघ त्याचं मन वळवून बघ. तो आपल्या बरोबर आला तर उत्तमच आहे. हे बघ, त्याच्या हेकट आणि उन्मत्त स्वभावासाठी वारी हेच एक औषध आहे. फक्त तो यायला हवा. तू कर प्रयत्न. आज पुन्हा समजाव त्याला. आम्ही सगळे पोहोचलोय पुण्यात. काही वेळ झाला. आता निघतोय आम्ही आळंदीसाठी. तुला शक्य झालं तर मधुसूदनला घेऊनच ये बरोबर. उद्या सकाळपर्यंत आलास तरी ठीक होईल. आपल्याला उद्या दुपारनंतर निघायचं आहे तिथनं. काका, बघतो प्रयत्न करून. अगदी वारी पुण्यात पोहोचेपर्यंत प्रयत्न करतो.
दैवयोगानं दादा मानला असता आम्ही तुम्हाला पुण्यातच जॉईन करतो. चालेल ना? हो, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आम्ही निघतो आळंदीला. काका, नवी मंडळी आली का? हो, सगळी मंडळी आली आहेत. तुझे मित्रसुद्धा आपल्या कुटुंबासह आले आहेत. हां, फक्त हे शास्त्रकार वहिनी नाही येऊ शकल्या, आजारी पडल्या त्या ऐन वेळेला. उद्या होईल की तुझी सगळ्यांची भेट. चल, ठेवू का मग फोन? निघतोय आम्ही. आणि हां, बेस्ट लक रे बाबा. येऊ देत मधूला आपल्याबरोबर. हां, ठेवतो फोन. हो काका, ठेवा, भेटू उद्या, बाय. असं म्हणत त्यांनी फोन बंद केला. ऋषीनं फोन तर बंद केला, पण चेहरा मात्र चिंताक्रांत होता. संध्या तिथेच हे ऐकत बसलेली होतीच. ती त्याला कसला तरी उपाय सांगणार होती हे आठवून तो संध्याला म्हणाला, अगं वहिनी, तू काय म्हणत होतीस? कुठला उपाय म्हणालीस? भाऊजी, मी असं ऐकलं होतं की घरातल्या मोठ्या पिढीतल्या लोकांच्या जर मरताना काही इच्छा अपूर्ण राहिल्या आणि त्यांच्या मुलांनी त्या पूर्णत्वाला नाही नेल्या, तर त्याचा वाईट परिणाम तिसऱ्या पिढीवर होतो. ऐकलंय बरं का मी असं. खरं खोटं तो पांडुरंग जाणे. पण ते खरं आहे का खोटं आहे हा विचारच करायला नको आता. तुमच्या दादाचा परीवर फार जीव आहे. तिच्यासाठी ते काहीही करू शकतात. आपण त्यांना हे सांगितलं तर फरक पडेल? पडू शकतो. आपण वचनपूर्ती नाही केली तर तिसऱ्या पिढीवर म्हणजे परीवर संकट येऊ शकतं, या कल्पनेनं ते थोडे तरी अस्वस्थ होतीलच बघा. मग कदाचित ते विचार करायला लागतील. वहिनी, असं झालं ना तर हा रामबाण उपाय ठरेल बरं का. खूप छान होईल वहिनी. अंधश्रद्धा तर मी सुद्धा मानत नाही, पण मी मोक्ष, पुण्य, पाप मात्र मानतो. आपल्या माईंना मोक्ष देण्याचं पुण्य दादानी करावं एवढाच माझा हेतू आहे. कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणत असतील तर म्हणू देत, पण माझ्यासाठी माझ्या माईबद्दलची ती श्रद्धा आहे ग. वहिनी, बघ एकदा सांगून, दादा मानायला हवा आता फक्त. मानतील, डोंट वरी. मी माझ्या भाषेत सांगून बघते आज. संध्या आत्मविश्वासानं बोलत होती. तिचे हे शब्द ऐकताच ऋषी खूप आश्वस्त झाला. लगेच विठूचं नाम घेऊन त्यांनी दोन्ही हात जोडले, मनातल्या मनात म्हणायला लागला की एक पूर्ण दिवस आणि रात्र आहे हातात. पुरेसा वेळ आहे आता. आता वहिनींची परीक्षा. बघूया बघूया दादा मानतो का नाही ते. पण तो मानायलाच हवा आता. आपल्या लेकीच्या भविष्याचा विचार तो नक्की करेल. शेवटी बाप आहे तो. बापाचं काळीज आहे त्याचं. लेकरांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतो बाप. मग इथे एक लहानसं वचन तर आहे. ते पणाला लावू शकतो का ते बघूयात आज. परीला काही होऊ नये म्हणून तो आपलं वचन पाळायला तयार होऊ शकतो. होऊ शकतो नाही, आता तयार व्हायलाच हवा. देवा पांडुरंगा, तुला नाही का रे वाटत माईंचं वचन पाळलं जावं म्हणून? मग का नाही दादाला बुद्धी देत तशी? विठ्ठला, आता तूच कर बाबा काहीतरी. संध्या वहिनींच्या प्रयत्नांना यश येऊ देत, यश येऊ देत. ऋषी असा विचार करत उठला. पुन्हा बाहेरच्या अंगणात आला. पुन्हा एकदा त्याची नजर चाफ्याच्या झाडावर बांधून ठेवलेल्या कलशाकडे गेली. पण ही नजर आता खात्रीची, विश्वासाची वाटत होती. दुपार सरली, संध्याकाळ झाली. ऋषी मधूची वाट पाहायला लागला. त्याची हरिपाठाची वेळ झाली. तो देवापुढे बसला, हरिपाठ म्हणायला लागला. तेवढ्यात मधू घरात आला. ऋषीचं लक्ष मधूकडे गेलंच. नाकाशी एक उग्र दर्प जाणवला आणि मनात विचार आला की म्हणजे आज सुद्धा मधुदादा आता काय ऐकणार हा वहिनींचा असल्या अवस्थेत. पण विठ्ठलाच्या मनात असेल तर काहीही होऊ शकतं. परीचं कारण तसं महत्वाचं आहे. दादा कितीही कठोर असला, उलट्या काळजाचा असला, तरी बाप म्हणून वेगळाच आहे. एक वेळ तो संध्याचा विचार नाही करणार, नाहीच करत. तो दुर्लक्षच करतो तिच्याकडे, पण परीच्या बाबतीत तो नक्की विचार करणार. बघूया उद्या सकाळी काय ते कळेलच की. असा विचार करून ऋषी देवासमोरनं उठला. टीव्ही सुरू केला. त्यावर बातम्या बघायला लागला. आज तो त्याच्या दादाशी काहीही बोलणार नव्हता. रात्री जेवतानाही ऋषी खाली मान घालून निमूटपणे जेवत होता. मधूचं लक्ष गेलं त्याच्याकडे. तो आज काहीच बोलत नाहीये हे बघून मधूच ऋषी बरोबर बोलायला लागला. काय रे ऋषी, काय झालंय? काय नाही, जेवतोय. ते दिसतंय मला, पण आज एकदम गप्प. काय करू मग?
तुझ्याशी बोलायला लागलो तर तू एकदम तलवार उपसून उभा असतोस दुश्मनासारखा. दुश्मनासारखा नाही रे ऋषी. मला जो विषय नको असतो तोच काढतोस तू. मग मला राग येणारच ना. तू दुसऱ्या विषयावर बोल. मग बघू वाद होत आहेत का. नाही होणार, मी सांगतो. नाही नको दादा, आता नाही बोलत मी काही. तसाही तू पूर्णतः शुद्धीत नाहीच आहेस, त्यामुळे बोलून काही फायदा नाहीच आहे. बरं ठीक आहे, नको बोलू, जेव. सावकाश जेव. आणि तसंही जेवताना जास्त बोलायचं नसतं, हो का नाही. हां, जेव. असं म्हणत मधू ऋषीकडे बघत जेवायला लागला. ऋषी मात्र त्याच्याकडे न बघता खाली मान घालून जेवत होता. काही क्षण असेच न बोलता गेले, शांत. मधूनं पुन्हा विचारलं, अलीकडे तुमची ती नागपूरची दिंडी पुण्यात, माधवबुवा वगैरे पोचले का. हो पोचलेत ना, आत्ता आळंदीत आहेत मुक्कामाला, तिथून उद्या निघतील. उद्या आहे नाही का प्रस्थान. हो माहिती आहे, मला माहिती आहे. अरे सारं पुणं सजलंय की तुमच्या माऊलीच्या स्वागताला. सगळे वारी जाणारे रस्ते बंद करून ठेवले. ताप आहे नुसता डोक्याला. मधू असं बोलला आणि ऋषीनं त्याच्याकडे बघितलं. ते पाहून मधू पुन्हा त्याला म्हणाला, अरे काय बघतोस काय असा, जेव, खरंच सांगतोय मी. तुमची ती माऊलीची वरात जाते ना पुण्यातनं, तर वैताग असतो नुसता, वैताग. सगळी ट्रॅफिक दुसरीकडनं वळवली जाते. किती त्रास लोकांना रे. गैरसोय किती होते लोकांची. हे माहिती आहे का त्या पंढरपुरातल्या विठ्ठलाला. चाललेत मोठे वारीला. मधू जोरजोरात हसायला लागला. वाद नको म्हणून ऋषी पानावरनं उठला. हात धुवून तो पुन्हा टीव्ही समोर येऊन बसला. सगळी आवरावर करून संध्यासुद्धा आपल्या खोलीत गेली. परीला झोप आली होती. मधूही संध्याच्या मागोमाग गेला. ऋषी आता शांत होता, तणावाशिवाय. त्यांनी आता सारं काही संध्यावर आणि त्या पांडुरंगावर सोपवलं होतं. तो निवांतपणे आपल्या बेडवर जाऊन झोपायला गेला. मधू खोलीत आलेला बघून संध्यानं विचार केला. रात्री झोपताना तिने मधूजवळ सकाळचा विषय हळूच काढला. मी काय म्हणतीये. बोल की. मधू आडवा होत म्हणाला, आहोत मी त्या दिवशी त्या मगर काकूंकडे गेले होते ना, तेव्हा त्यांच्याकडे एक विपरीतच घडलं होतं. म्हणजे काय झालंय का त्यांना. नाही त्यांना नाही काही झालं, पण त्यांच्या नातवाला. त्यांचा तो नाही का 7 वर्षाचा नातू आहे विराज, त्याची तब्येत एकदम बिघडली. बिघडली म्हणजे. चांगला तर होता तो. मधूनं आश्चर्यानं विचारलं. अहो अचानकच झालं त्याला. खूप प्रयत्न केले डॉक्टरांनी, पण त्याचा ताप काही उतरत नव्हता. बाहेरचं झालं असं म्हणतात त्याला. बाहेरचं हे असलं काही नसतं बरं का. सगळे मनाचे खेळ असतात. नाही तसं नाही, खरं होतं ते. मगर काका वारले ना मागच्या वर्षी. त्यांच्या गावी शेतात एक गणपती मंदिर बांधून घ्यायची त्यांची फार इच्छा होती. पण सुशील भाऊजींनी काकांची ती इच्छा काही पूर्ण केली नाही. काका मरून गेले, पण भाऊजींनी मंदिर काही बांधलं नाही. असं म्हणतात की ज्यांची इच्छा जिवंतपणी किंवा मरणानंतर पूर्ण केली जात नाही ना, तर ती जाणारी व्यक्ती भूत बनून 3ऱ्या पिढीच्या मानगुटीवर बसते म्हणे. म्हणून तर विराजचा ताप उतरायचं नाव घेत नाहीये ना. काय होणार पुढे कोणास ठाऊक. आजोबांचं भूत विराजला त्रास देतंय हो. पाहवत नाही बघा त्याची अवस्था. गबस ग. काहीही काय बोलतेस. हे असलं भूतभीत काही नसतं. भूत म्हणे. चल झोप. अहो असतं. 3ऱ्या पिढीला म्हणजे नातवंडांना ते भूत त्रास देतं सुद्धा. एक मिनिट. मधू तिच्यासमोर मांडी घालून बसला आणि म्हणाला, तू हे यासाठी सांगत नाहीयेस ना की मी वारीला जाऊन माईंचं वचन पाळावं, नाही तर माईंच्यामुळे परीला त्रास होईल वगैरे. अहो तेच आहे म्हणून तर सांगतेय. तुम्ही जा ऋषीबरोबर वारीला. वचन पाळलं जाईल. अस्थि विसर्जित करा, माईंना मुक्ती मिळेल, मग आपल्या परीला काही होणार नाही. अरे एवढी सायन्स शिकली आहेस ना तू, इंजिनियर आहेस ना तू, मग या असल्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवते. हे बघ मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. असं काहीही नसतं. आता झोप. हे बरळणं बंद कर. झोप आता. असं म्हणत त्यानं तिच्याकडं पाठ फिरवली, डाव्या कुशीवर वाढला. अहो ऐका ना. झोप ग तू. मलाही झोपू दे. तो लाईट बंद करा आधी. अहो निदान आपल्या परीसाठी तरी वारीला जावं, ऐका की. संध्या त्याला परत तेच म्हणायला लागली. आता मात्र मधू चेडला. तुला एकदा सांगून कळत नाही का ग.
का फटके खायचे आहेत आता? गुमान झोप. आता एक शब्द जरी बोललीस ना तर बंद कर हा विषय. असं म्हणत त्यांनी तोंडावर खासकन पांघरून ओढलं आणि झोपला. संध्याचा हाच एक शेवटचा उपाय होता. तोही फायद्याचा ठरला नाही. कुणी कितीही समजावू देत, मधू मात्र आपली जिद्द सोडायला तयार नव्हता. नाही म्हणजे नाहीच होतं त्याचं. संध्या हताश झाली. उद्या सकाळी काय सांगू ऋषी भाऊजींना, या विचारांनी तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. ती रात्र तशीच गेली. दुसरा दिवस उजाडला. बाहेर भुरभुर पाऊस सुरू होता. मध्यरात्री मात्र तो चांगलाच विजांच्या कडकडाटांसह मुसळधार कोसळलेला होता. पावसानं सगळीकडे ओलच ओल झालेली होती. वातावरण गार झालं होतं. ऋषी पहाटेच उठला. तो आपल्या संध्या वहिनीच्या जागा व्हायची वाट बघत बागेत फिरायला लागला. त्या भुरभुर पावसात फिरताना त्याला फ्रेश वाटत होतं. आज पुण्यातही फार उत्साहाचं वातावरण होतं. उद्या शहरात माऊलींचं आगमन होणार. विठ्ठलाला दैवत मानणारे, विठ्ठलाची भक्ती करणारे सगळे पुणेकर उत्साहात होते. परंतु मधुसूदन काळेच्या त्या अवाढव्य बंगल्यात मात्र उदासीनता दिसत होती. सकाळचे 8 वाजून गेले तरी छोटी परी मात्र अजून उठलेली नव्हती. रोज तर संध्याच्या पाठोपाठ उठायची ती. संध्या तिला उठवायला गेली, परीला जवळ घ्यायला लागली तर बाप रे, परीचं अंग चांगलंच तापलं होतं. संध्या घाबरली. तिने मधूला आवाज दिला. परीला दवाखान्यात नेण्याविषयी ती म्हणायला लागली. मधू सुद्धा काळजीत पडला. काल रात्रीपर्यंत चांगली होती परी, मग असं अचानक काय झालं तिला? बघा, मी म्हणत होते ना तेच झालं. आजी नाराज आहे ना परीची, आता काय होईल हो? संध्या मुद्दाम असं म्हणायला लागली. तिला वाटलं मधू आता तिच्यावर चिडेल, पण तो यावेळी शांत राहिला. त्यांनी परीला दवाखान्यात नेलं. दुपार उलटली तरी तिचा ताप काही उतरत नव्हता. आता मधू घाबरला. दिवसभर तो गप्प गप्प होता. ऑफिसला गेलाच नाही. सगळं काम त्यांनी फोनवरनं उरकलं. पण तो दिवसभर कसल्या तरी विचारात मात्र गढलेला होता. काय चाललं होतं त्याच्या मनात ते त्यालाच माहिती. ऋषी हे सगळं बघत होता, पण तो मधूशी दिवसभरात मुद्दाम एक शब्द सुद्धा बोलला नाही. ज्येष्ठ वद्य अष्टमीची ती दुपार. तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी काठी वारकऱ्यांचा मेळा जमला होता. एक एक करत दिंड्या आपापली जागा घेऊ लागल्या होत्या. प्रत्येक दिंडीतले कीर्तनकार, टाळकरी, विणेकरी, वारकरी सगळेजण आपापली जागा घ्यायला लागले होते. प्रत्येक दिंडीत आवश्यक त्या सूचना वारकऱ्यांना दिल्या जाऊ लागल्या. मागे पुढे गोळा झालेले वारकरी इंद्रायणीचं स्नान आटोपून परतायला लागले होते. प्रत्येकाच्या मनातला उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. माहेरी जाण्याची ओढ काय असते हे एका सासूरवाशिणीलाच विचारावं. तशीच ओढ या वारकऱ्यांच्याही मनात असते, आपल्या विठुमाऊलीला भेटण्याची. कधी एकदा पंढरपुरा पोचतो आणि माऊलीला डोळे भरून बघतो, अशी इथल्या प्रत्येकच वारकऱ्याची अवस्था झालेली असते. दरवर्षी नित्यनेमानं इथं आळंदीत यायचं. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानासोबत मजल दरमजल करत पायी चालायचं. पंढरपूरला पोहोचून एकादशीला विठुमाऊलीचं दर्शन घेऊन त्याला आलिंगन देऊन परत पौर्णिमेचा गोपाळकाला घेऊन आपापल्या गावी परत निघायचं, असा नेमच असतो वारकऱ्यांचा. हे जो पाळतो तो खरा वारकरी. टाळ, मृदंग, ध्वजा, पताका, तुळशी वृंदावन सारं सारं तयार झालेलं होतं. माऊली मंदिरात थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार होती. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे आता छान थंडगार वारा सुटला होता. त्याच्या झुळझुळीनं प्रत्येक वारकरी सुखावला, अधिक उत्साहित झाला. आषाढाचाच महिना तो, मेघ तो दाटून येणारच. माऊली मंदिरात महाआरतीला सुरुवात झाली. आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत माधवबुवांनी फेटा बांधला. कमरेला उपरणं बांधून गळ्यात वेणं अडकवली. गोविंद पंतांपासून माधवबुवा या दिंडीत विणेकरी म्हणून जबाबदारी पार पाडत होते. गोविंद पंत गेले, पण त्यांची जागा तर नाही, पण भजन, कीर्तन, हरिपाठाची संपूर्ण जबाबदारी आता माधवबुवांवर होती. तेही तेवढ्याच आनंदानं ती जबाबदारी पार पाडायला लागले. आताही त्यांनी दिलेल्या सूचनांनुसारच सगळं घडायला लागलं होतं. मंदिरातून टाळमृदंगाचा नाद घुमायला लागला होता.
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेवितो साधू संत मन वेधिले माझा. हा एका स्वरात जयघोष चालू होता. माऊलींची आरती संपली. आभाळ भरून यायला लागलं होतं. एक जोरदार वाऱ्याचा झोत आला आणि मंदिर परिसरातला पिंपळाच्या पानांचा मोठा सळसळाट झाला. माधवबुवांनी वर आकाशाकडे बघितलं. मेघ गच्च दाटून आले होते. कोणत्याही क्षणी आता वरुण राजा कोसळणार. का कोणास ठाऊक, पण माधवबुवांना काहीतरी सुखद आश्वस्त असे संकेत मिळाल्यासारखे जाणवत होते. काहीतरी नक्की चांगलं घडणार असं त्यांचं मन सतत त्यांना सांगायला लागलं होतं. जे मनात आहे ते प्रत्यक्षात घडेल तर किती तो आनंद व्हायचा मनाला. बुवांनी पुन्हा वर आकाशाकडे बघितलं. आभाळ काळेशार झालेलं होतं. उत्साही वातावरणातही ती मेघांची गंभीरता जाणवत होती. पांडुरंग पांडुरंग म्हणत बुवांनी गळ्यातल्या वीणेची तार झंकारली. कुठेतरी जोरदार ढगांचा गडगडाट झाला आणि त्या गडगडाटातच पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा एकमुखी जयघोष व्हायला लागला. त्या जयघोषात प्रत्येक वारकरी सामील होत होता. तेवढ्यात माऊलींच्या समाधीवरून पादुका उचलून बाहेर सजवलेल्या पालखीत ठेवत असताना सिद्धेश्वराला अत्यानंद झाला. सिद्धेश्वराचा कळस हलला आणि त्या पाठोपाठ माऊली मंदिराचाही. कळस हलताना बघायला मिळणं म्हणजे प्रत्येक वारकऱ्यासाठी आनंदाची पर्वणी. माऊलींचं प्रस्थान सुरू झालं खरं, पण आज अष्टमीला आज्योळी तिथेच म्हणजे आळंदीतच मुक्काम असणार होता. ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. आज विठुरायाला भेटायला आता ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान इथून होणार होतं. आपल्या माहेरी जायला, माऊलीची गळाभेट घ्यायला, प्रेमानं आलिंगन द्यायला ज्ञानियांचा राजा निघू लागला. लाखो वारकऱ्यांच्या मुखातनं हरिनामाचा गजर होऊ लागला. त्या नामस्मरणाच्या गजरानं सारा आसमंत भारावून गेला. त्या भारावलेल्या आनंदी उत्साही वातावरणात अबीर गुलाल फुलं उधळत सारे वारकरी आनंदानं नाचू लागले. माऊलीच्या नामाचा जयघोष अजूनही सुरू होता. आता खऱ्या अर्थानं माऊलींचं प्रस्थान होणार होतं. तेवढ्यात पुन्हा एकदा गडगडाट झाला. आकाशात विजाही चमकायला लागल्या. काळ्या सावळ्या मेघांची छाया त्या विशाल भक्तिसागरावर पसरायला लागली होती. माऊलींचा रथ फुलाफुलांच्या माळ्यांनी फार सुंदर सजवलेला होता. त्यात पादुकांची पालखी ठेवली आणि पुन्हा एकदा पुंडलिक वरदाचा जयघोष झाला. वारी मार्गस्थ व्हायची तयारी करायला लागली. सर्वात पुढे माऊलींचा अश्व, त्यामागे मानाच्या 27 दिंड्या, मधोमध माऊलींचा रथ आणि या रथामागे जवळपास 250-300 दिंड्या. माधवबुवांची दिंडी रथामागील 34व्या क्रमांकाची. ती लागली. सगळ्या दिंड्या लागल्या. तेवढ्यात भालदार चोपदार पुढे आले. आता तो क्षण पुढ्यात होता. चोपदारानं दंड उभारला. एक प्रसन्नदायी अशी शांतता पसरली. त्यांच्याकडून दिंड्यांसाठी काही प्राथमिक सूचना आल्या. सर्वांनी त्या मान्य केल्या आणि एक एक दिंडी आपल्या नेमून दिलेल्या क्रमांकावर जाऊन जागा घेऊ लागली. झेंडेकरी सर्वात पुढे, मधोमध वीणाधारी, मग टाळकरी, मृदुंगवादक, वारकरी, तुळस डोक्यावर घेणारे, हंडे घेणारे आपापल्या दिंडीत आपापल्या स्थानावर शिस्तीत उभे झाले. माधवबुवांच्या दिंडीनंही आपलं रथामागचं 34वं स्थान घेतलं. मुकुंदानं मृदंगाची पट्टी गळ्यात घातली. त्या मृदंगावर थाप चढवली. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. पुन्हा एकदा श्री ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार झाला आणि दिंड्या पुढे पुढे सरकू लागल्या. माऊलींचा रथ हलायला लागला. माऊलींचं पंढरपुराकडे प्रस्थान सुरू झालं. आषाढी पायी वारीला आरंभ झाला. वारी सुरू झाली तरी ऋषीकडून अजूनपर्यंत फोन आलेला नव्हता. त्यामुळे मुकुंद आता अस्वस्थ व्हायला लागला होता. मधू मानला का मानला नाही हे कळायला कसलाही मार्ग नव्हता. तो ऋषीच्या फोनची सारखी वाट बघत होता. तो सारखा सारखा फोन चेक करायला लागला. पुण्यात पोहोचेपर्यंत तरी कळायला हवं.
ऋषी मधूला घेऊन येणार ही खात्री होती, पण कळायला तर हवं ना. वारी तर हळूहळू पुढे सरकत होती. माधवबुवांचं अधूनमधून मुकुंदाला विचारणं व्हायचंच की आला का काही फोन, पण नाही. क्षणाक्षणाला दोघांचाही अस्वस्थपणा वाढत चालला होता. खरं म्हणजे आत्तापर्यंत ऋषी मधूला घेऊन इथे यायला हवा होता. नकार तर दिला नसेल मधूनं नेहमीप्रमाणे, हेही नाकारता येत नव्हतं. कारण जो एवढी वर्ष एवढं सांगूनही वारीपासून दूर पळायचा, तो याच वेळेला कसा तयार होऊ शकतो? फक्त मुकुंदा माधवबुवाच नव्हे, तर ऋषीचे मित्र आणि दिंडीतले सगळे ऋषी मधूच्या प्रतीक्षेत होते. मधू आला तर सर्वांनाच किती आनंद तो व्हायचा आहे. संपूर्ण काळे कुटुंब, वारकरी, माळकरी. फक्त मधू त्याला अपवाद होता. त्याची आवड, त्याचा स्वभाव आणि त्याचा झालेला गैरसमज त्याला या सर्वांपासून दूर खेचत होता. एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या प्रसंगाची, विचाराची, अनुभवाची आढी जर पक्की बसली ना, तर ती आढी उलगडायला फार कष्ट पडतात. अवघड असतं त्यापासून मनाला सोडवणं आणि नवा विचार, नवा अनुभव तिथं जोडणं. मधूच्या बाबतीत हेच तर घडून आलं. मन अनेक विकारांनी युक्त असेल, झाकोळलं गेलेलं असेल, तर तिथे सदाचाराला जागा शिल्लकच राहत नाही. मुकुंदानं परत एकदा फोन चेक केला, पण कुठलाही, कोणाचाही कॉल नव्हता किंवा मेसेजही नव्हता. माधवबुवांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. खुणेनंच त्यांनी काय झालं, मधू येतोय ना म्हणून विचारलं, पण मुकुंदा सांगणार तरी काय? निराश नजरेनं आपले दोन्ही ओठ गुंडाळून करकचून दाबत त्यांनी मानेनं नाही म्हटलं. माधवबुवांनी वर बघितलं आणि पांडुरंगा आता तूच कर रे बाबा काहीतरी, असं म्हणत गळ्यातल्या वीणेची तार झंकारली. भजनाची वेळ झाली होती. दिंडीचा हा नित्यनेम. काही वेळातच प्रत्येक दिंडीत भजनाला प्रारंभ झाला होता. एकाच वेळी सर्वच दिंड्यांमध्ये एकच भजन एका तालात एका सुरात सुरू होऊ लागलं. कुणीही आपल्या मनाप्रमाणे भजनाची सुरुवात करणारच नाही. हीच तर वारीची शिस्त. ती पाळायला सगळे वारकरी कटिबद्ध असतात. सगळ्या दिंड्यांमधनं जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरीचा आवाज घुमू लागला होता. वातावरण भक्तिमय होऊ लागलं. परमेश्वराच्या चरणी जो तो लीन व्हायला लागला. भगवंताचं नामस्मरण करत माधवबुवांनी अभंग मालिकेतले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी या पहिल्या अभंगाला सुरुवात केली. परमेश्वराचं साक्षात रूपदर्शन या डोळ्यांना होणं म्हणजे सुखाची, आनंदाची पर्वणीच की. इकडे अभंगाला सुरुवात झाली होती आणि तिकडे वर आकाशात मघा काहीसे विरघळलेले मेघ पुन्हा गच्च भरून आले होते. कुठेतरी तो नक्की कोसळून गेला असावा. हवेत मस्त गारवा भरत चालला होता. मध्येच एखादी वीज चमकायची, लुप्त व्हायची. त्यानंतरचा ढगांचा गडगडाट अक्षरशः कांठळ्या बसवणारा. परंतु विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग झालेल्या वारकऱ्याला या कडकडणाऱ्या विजांची आणि गडगडणाऱ्या ढगांची कसलीही तमा नव्हती. तो आपला तल्लीन होत पुढे पुढे सरकायला लागलेला. एका मागोमाग एक एक दिंडी पुढे सरकत होती. तोच वर आकाशात भरून आलेले मेघ माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी जमिनीकडे वेगानं झेपवायला लागले. त्या आषाढाच्या सरींनी माऊलीच्या रथाला चिंब चिंब भिजवून टाकलं. जणू आपला माथा त्या पादुकांवर टेकून दर्शनच घेतलं. विठुमाऊलीच्या भेटीसाठी निसर्ग सुद्धा आसावलेला असतो, मग त्याला अपवाद पाऊस कसा असणार? चिंब आषाढ सरींनी संपूर्ण वारी आता आनंदात भिजू लागली होती. तिकडे पंढरपुरात मात्र चंद्रभागेच्या वाळवंटात आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून मिटलेल्या डोळ्यातनं तो पंढरीचा राणा कोणाची तरी वाट बघत विटेवर उभा होता. श्रोते हो, हा होता वारी या कादंबरीचा 12वा भाग, 13वा भाग. उद्या तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.